350 कोटींचा नाही तर तब्बल 5000 कोटींचा असल्याचा दावाही त्यांनी केलेला आहे। तसंच सगळे पीक विमे एकाच तालुक्यातील आहेत असं सुद्धा सुरेश धस म्हणाले। तर चौकशी समितीकडे सगळे कागदपत्र नाहीत, हे सर्व एकच रॅकेट आहे असं सुद्धा धस यांनी स्पष्ट केलं आहे। त्यामुळे पीक विमा घोटाळ्यासंदर्भातील नवे खुलासे समोर येत आहेत। या संदर्भात सुरेश धस यांच्याशी बातचीत केलेली आहे आपले प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। आमदार सुरेश धस आपल्याबरोबर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। धस साहेब, 350 कोटी रुपयांचा घोटाळा आहे असं चौकशीचा अहवाल म्हणतो, आपली काय प्रतिक्रिया यावर? अजून ही सखोल चौकशी झालेली नाही। माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विधानसभेमध्ये म्हणजे नागपूरला विधानसभेत जाहीर केलेले आहे की आम्ही याची सखोल चौकशी करू आणि त्याला वेळ पडली तर, हे मुख्यमंत्री म्हणाले, मी नाही, वेळ पडली तर महसूल, कृषी, एखादा गृह विभागाचे सचिव अशा 3-4 जणांची आम्ही समिती नेमू। माझी विनंती एकच आहे की कृषी मंत्री जे बोललेले आहेत त्याला मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही, कारण ते आत्ताशी चार्ज त्यांनी घेतलेला आहे। मला वाटतं ही प्राथमिक माहिती ही फक्त यांची दिलेली आपल्या म्हणजे काही प्रकरणांची दिली। कृषी मंत्री महोदयांकडे पुढच्या आठवड्यात येऊन मी बाड घेऊन येतो। ही 350 कोटीची नाही, हे 5000 कोटीच्या वरती याचा घोटाळा तुम्हाला दिसेल। परंतु त्याचबरोबर म्हणजे काल जेव्हा या प्रतिक्रिया येत होत्या तेव्हा त्यांची एक प्रतिक्रिया अशी सुद्धा होती कृषी मंत्र्यांची, जेव्हा त्यांना विचारलं की या प्रकरणामध्ये, कारण हा सगळा विमा जो आहे तो धनंजय मुंडे यांच्या कालावधीमध्ये ते कृषी मंत्री असताना सुरू करण्यात आलेली ही योजना होती, परंतु सुरेश धस हे त्यांना हा राजकीय आकसापोटी त्यांना या प्रकरणात ओढतायत असं त्यांचं म्हणणं। हे पहा, मला राजकीय आकाशापोटी वाढायची काय गरज आहे? मी काय म्हणतो ते ठीक आहे, मी 5000 कोटी बाजूला ठेवले, 350 कोटी, हे 350 कोटीचे जे लोक आरोपी आहेत ते सीएससी सेंटर हे परळीचे आणि दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन पीक विमा भरणारे लोकही परळीचेच आहेत आणि ते ठराविक आहेत, शेतकरी नाहीत ते। हे एक पठ्ठ्या 8-8 जिल्ह्यामध्ये पीक विमा भरणार आहे, माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत। व्हिडिओ गणेश काळेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवर कोणकोणते आरोप केले आहेत ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आतापर्यंत बरेचसे आरोप सुरेश धस यांनी केले आहे आणि आता पीक विमा असेल किंवा जे काही इतरही मुद्दे आहेत त्याच्यावरून सुरेश धस आरोप करताना दिसून येत आहेत। त्यामुळे पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। पाहूयात पुढची बातमी। 2 वर्ष मी कृषी मंत्री असताना 1 रुपयामध्ये पीक विमा योजना राज्यात आणली होती असं धनंजय मुंडे म्हणतात। त्यावेळी राज्याचे, शेतकऱ्यांचे आणि केंद्राचे पैसे राज्याने भरलेले होते। तर प्रीमियम म्हणून 8000 कोटी सरकारनं भरलेत आणि 8900 कोटींचं आम्ही वाटप केलंय असं मंत्री धनंजय मुंडेंनी म्हटलंय। तर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया आलेली आहे। एकीकडे 1 रुपयामध्ये पीक विमा ही योजना बंद होणार का याविषयी शंका उपस्थित केली जात असतानाच आता याविषयी धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिल्याचं पाहायला मिळतं। दरम्यान या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय आणि त्याच अनुषंगानं सुरेश धस यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आरोप केल्याचं पाहायला मिळतंय। मोठे आरोप त्यांनी केलेले आहेत आणि याचा आका तोच आहे ज्यानं संतोष देशमुख यांची हत्या केली असा आरोप सुद्धा सुरेश धस यांनी केलाय। त्यानंतर आता या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचं स्पष्टीकरण समोर आलंय। मी 2 वर्ष कृषी मंत्री असताना 2 वेळेस ही विमा योजना 1 रुपयाची या राज्यात आणली। 1 वर्षात मी ज्यावेळेस राज्याचे, केंद्राचे आणि शेतकऱ्यांचे पैसे सुद्धा सरकारने भरले आणि 1 रुपयाच फक्त शेतकऱ्यांचा गेला, त्यावेळेस 8000 कोटी रुपये हा प्रीमियम राज्य आणि केंद्र आणि शेतकऱ्याचा हिस्सा म्हणून सरकारने भरला। तर 8900 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना वाटप केले आणि एका वेळेला 3000 कोटी, म्हणजे अर्धच रब्बीचं सीझन मला 1 रुपयाच्या विम्याचा मिळाला होता, कारण 1.5 वर्ष मी कृषी मंत्री होतो। 11000 कोटी रुपये आपण 1 रुपयाच्या पीक विम्यातून शेतकऱ्यांना दिले।